पाहिलं तर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्यामुळे आता अनेक जे स्थानिक शिवसैनिक आहेत ते नाराज झाले। आपल्यासोबत शाखा प्रमुख विजय इंदुलकर सर आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही बाहेर आलात जेव्हा श्रद्धा जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली तर तुम्ही नाराज आहात, सगळे जे स्थानिक जे शिवसेनेचे जे कार्यकर्ते ते नाराज झालात, काय नक्की घडलं काय? श्रद्धा जाधवला ते आज वॉर्ड सर्वसाधारण ओपन आहे आणि त्यांना आज त्या ओपन वॉर्डमध्ये आज मी शाखा प्रमुख इच्छुक आहे, या महिला शाखा संघटक आहे, महिला शाखा समन्वयक आहेत। आज 36 वर्ष आम्ही संघटनेचं काम करतो, 8 वर्ष शाखा प्रमुख काम करतोय। उद्धव साहेबांनी माझी 3 वेळा मुलाखत घेतली, काल दुपारी पण घेतली माझी, आणि त्या मुलाखतीत जवळजवळ माझं सीटचं फायनल झालेलं होतं। मी सगळ्यांना सांगितलं पण आज मला बोलवतील, आपल्याला तिकीट घ्यायला जायचं आहे। सकाळपर्यंत माझं नाव होतं आणि आता अचानक ती आपल्या नवऱ्याला घेऊन आली, ज्यांच्या हँडिकॅप आहेत, त्यांना डायलिसिस चालू आहे आणि त्यांनी ते इमोशनली ब्लॅकमेल केलं उद्धव साहेबांना आणि त्यांनी तिकीट मिळवलं। मग आम्ही सांगा, ती श्रद्धा जाधव कधी शाखेमध्ये 2-2 महिन्यांनी एकदा शाखेमध्ये येतात, शाखेचा मेंटेनन्स भरत नाहीत, शाखेचं लाईट बिल भरत नाहीत, शाखेमध्ये 8 वर्षामध्ये कधी कार्यक्रम केला नाही। लोकांची अनेक तक्रारी आहेत, आज पूर्ण 202 वॉर्ड त्यांच्या पूर्ण अगेन्स्ट आहेत। शिवसैनिक आहेतच पण संपूर्ण जनता ज्यांच्या विरोधात, जेवढे निरीक्षकांनी रिपोर्ट वरती पाठवत तेवढे त्यांच्यावर निगेटिव्ह असताना सुद्धा उद्धव साहेब असा निर्णय घेऊ शकतात। तुम्ही काय सांगाल? तुम्ही मगाशी रडत होते म्हणजे फक्त उमेदवारी देतात, उमेदवारीवर हे लोक पैसे कमवतात, पण माझ्या गरीबाच्या लोकांचे पैसे देत नाही। 2017 मध्ये निवडून आल्या, सगळ्या पदाधिकाऱ्यांना साड्या घेतल्या, त्या साड्यांचे पैसे मी दिलेत। मी गरीब बाई रस्त्यावर बसून वडापाव विकते, मी दिले, ते अजून पैसे मला मिळाले नाहीत आणि परत त्यांना 3 लाख रुपये द्यायचे आहेत मला, 3 लाख, आणि आज ते जर मला दिले ना तर 30 लाखासारखे आहेत, समजलं काय ते? वेळ नको काढूया आपण, पक्ष लढणार का? आम्ही आता शाखेचा निर्णय घ्यायला, पण आम्ही त्यांना धडा शिकवणार। त्या शिवसैनिक काय आहेत ना, श्रद्धा जाधव आम्ही काय निर्णय दाखवणार आता? श्रद्धा जनता कोणाच्या बाजूने ना दाखवतो आम्ही तुमची। बाळासाहेब होते त्यांची ना, जाधव कुटुंबाची ना एवढी मातोश्री काय चालते आणि त्याची काय जादू आहे ते आम्ही दाखवणार, लक्षात ठेवा। बोलायचं ना आम्हाला आपण जर पाहिलं तर अनेक जे स्थानिक जे शिवसैनिक होते ते नाराज झाले। श्रद्धा जाधव यांना तुम्ही उमेदवारी का दिली? आम्ही अनेक वर्ष या शाखेसाठी लढतोय, तिचं काय योगदान आहे, असं जे सवाल ते अनेक जे शिवसैनिक आहेत, स्थानिक शिवसैनिक ते करतायत। नाही, हे दुःख मी आपण मगाशी संभाजीनगरमध्ये बघितलं, इथे सुद्धा बघितलं। प्रत्येकाचं काही म्हणणं आहे, प्रत्येक जणाने कष्ट उपसलेले आहेत, अर्थात त्याचवेळी पक्षप्रमुखांना सुद्धा निवडून येण्याची क्षमता बघावी लागते। त्यामुळे या द्वंद्वामध्ये आपण तरी काय करणार? पण